वसू इव्हेंट्स आणि हॉस्पिटॅलिटी व महाराष्ट्र नर्सरीमॅन असोसिएशन यांच्या वतीनं भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय फलोत्पादन बागायती फ्लोरिकल्चर आर्बोरिकल्चर ॲग्रिप्रेन्योरशिप आणि प्रगत प्रक्रिया तंत्रज्ञानावरती आधारित असलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन निबे डिफेन्सचे संचालक गणेश निबे यांच्या हस्ते पार पडले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंजाब हॉर्टिप्रोचे उपसंचालक डॉक्टर हर्षदीप सिंग, पुणे पुलाच्या संस्थापक सोनिया कोंजेटी, वसू इव्हेंट्स आणि हॉस्पिटॅलिटीचे वसंत रासने, श्रद्धा रासने, विजय रासने तसेच महाराष्ट्र नर्सरीमॅन असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत चौधरी, सेक्रेटरी आनंद कांचन, भाग्यश्री पाटील, यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊरचे चेअरमन सुभाष चंद्रकांत जगताप, मोरेश्वर काळे, मनोज देवरे, अशोक भुजबळ, राजेंद्र चव्हाण, सुनील चोरगे, महिपाल राणा, महानंद माने आदी मान्यवर उपस्थित होते। या हॉर्टिकल्चर प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती तसेच गार्डनिंग क्षेत्रातल्या विविध नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी उपलब्ध आहेत। हॉर्टिकल्चर क्षेत्रातील देशातील आणि परदेशातील शेतकरी व्यावसायिक प्रदर्शनात सहभागी झाले असून हॉर्टिकल्चर तज्ज्ञांनी शेतकरी आणि व्यावसायिकांना हॉर्टिकल्चर क्षेत्रामध्ये रोजगार आणि व्यवसायाच्या संदर्भात मार्गदर्शन करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। 22 ते 24 नोव्हेंबर रोजी नवीन कृषी महाविद्यालय मैदान सिंचन नगर येथे सकाळी 10 ते 7 पर्यंत प्रदर्शन पुणेकरांना पाहता येणार आहे। तरी जास्तीत जास्त पुणेकरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे। हे जे एक्झिबिशन आहे हे अत्यंत अद्भुत एक्झिबिशन आहे आणि मला असं वाटतं की आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतनं सगळ्या स्टार्टअपनी घेतलेला इनिशिएटिव्ह आहे। त्यामुळे आज चायनावरून जे इम्पोर्ट होऊन सुद्धा आज आपण मेक इन इंडिया करतोय, खूप म्हणजे याला विषयच नाही आहे। आणि याच्यासाठी एक संकल्पना आहे की मागच्या 100 वर्षापासून जय जवान जय किसान अशी संकल्पना आहे। तर याच्यासाठी खूप मोठं पोटेन्शियल डिफेन्समध्ये पण आहे या सगळ्या सेक्टरसाठी, कारण डिफेन्स एक्सपान्शन जे चाललं आहे हे मल्टी लेवलला चाललं आहे। त्यामुळं सगळ्यांनी एकत्र येऊन आपली जी कॅपेबिलिटी आहे ही डिफेन्समध्ये पण दाखवण्यात यावी आणि महाराष्ट्र इंडस्ट्रियल फोरममध्ये इंट्रोड्यूस व्हावं, जेणेकरून जी नवीन फॅक्टरी येते त्या फॅक्टरीसाठी ही मॉनिटरिंग करण्यात येईल। सगळ्यात महत्त्वाचा उद्योजक मराठी उद्योजक क्लिअर कट डायरेक्शन आहे की जसा निबे इंडस्ट्रीने फर्स्ट ब्रह्मोस मिसाईल डेव्हलप केला भारतात पहिला आणि डेव्हलप करून आम्ही तो डिलिव्हर पण केला। तर बिझनेस हा कुठलाही असो, हा बिझनेस असतो। तर मराठी इंडस्ट्रीनी MSME स्टार्टअपमध्ये जाऊन हा बिझनेस त्यांनी NSE आणि BSE लिस्टिंगमध्ये गेलं पाहिजे, जेणेकरून त्यांना फायनान्शियल वेल्थ चांगले मिळते, डिसिप्लिन मिळते। प्रत्येक 5 कोटीचं टर्नओव्हर जरी असलं तर लिस्टिंग होते असं काही नाही, पण चांगले कन्सल्टंट बघून आणि त्यांच्या बिझनेसला असा फोकस केला पाहिजे जगामध्ये याचं कन्झम्पशन फक्त भारतात आहे। आज रोज एक नवीन बिल्डिंग तयार होते, त्याच्या घरामध्ये 5 झाडं लावलेली असतात। जर प्रॉपर फोकस केला, प्रॉपर ग्रुप केला, स्ट्रक्चर केलं तर याच्यासारखा बिझनेस प्रॉफिटेबल कुठलाच नाही।